डावखुरा गोलंदाज सज्ज. पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले. ओ पहिला चेंडू कॉट बिहाइंडची संधी होती, हलकासा चेंडू हाताला स्पर्श झाला होता यष्टीरक्षकाच्या. कॅच ड्रॉप आणि तिथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उभा होता. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली होती, अवधी होता फलंदाजाकडे. एक धाव कंप्लीट करण्याचा. नरेश ऑफ द मार्क. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होते. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर अरविंद. नामी संधी चालून आली होती. अशा प्रकारचे चान्स तुम्हाला निश्चितच अशा प्रकारचे झेल घ्यावेच लागतील विजयाकडे आगेकूच करायचे असेल तर. नेक्स्ट बॉल. ओ चांगला फटका, क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू झाला डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. आमचा जावय बापू. फटका आपण बघितला चौकाराच्या मदतीने. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलक 5. पुढचा चेंडू चौकार निशी खातं गोलते संजय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिला आहे चेंडूने. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलकावर स्थिर आहेत 5. पहिलं पॉवर प्लेचे षटक, P1 चे षटक आहे. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर अरविंद. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. यानंतर जो सामना होईल फ्रेंड्स फोरवर वडूनवगर आणि केवनी स्पोर्ट्स केवनी, आपण इथे उपस्थित झाला असाल तर लवकरात लवकर संपर्क करा कॉमेंट्री बॉक्सशी. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर आणि दिशाहीन चेंडू होता. एक अवांतर धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 6 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अरविंद डावखुरा गोलंदाज. सामोर जाईल संजय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावळा. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 6. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर अरविंद. चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करताना पण चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना दोन्ही संघांसाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही संघांनी एक सामना गमावलेला आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय अशी मॅच असणार आहे. पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग मार्कवर अरविंद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक दक्ष एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11. चांगली सुरुवात आहे जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर या संघाची. विशेष म्हणजे कॅप्टन पदाला खूप चांगला खेळ सादर करतो. मागच्या सामने म्हणजे ज्या चुका झाल्या संजयकडून त्या सुधारण्याचा तो प्रयत्न करतो. 2 चौकार लगावल्यात. 9 धावांवर तो खेळतोय आणि त्याला तोला मोलाची साथ देतोय. नरेश 1 धावेवर खेळतोय. अजित दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. जो जिंकणार त्याचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. खूपच महत्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. तयार होतोय अजित बॉलिंग मार्कवर.
चांगला फटका आहे, गॅप मधून चेंडू चाललेला आहे, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ वरून लॉंग ऑफ कडे आला होता चेंडू. पाहतो आपण त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण केली जात आहे. या सिंगल बरोबरच धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 12 धावांची भागीदारी. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना या दोन सलामीवीरांमध्ये. अजित मिस टाइम शॉट होता, चेंडू चाललाय थर्डमॅन कडे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 13 या आकड्यावर. सिंगल वर जास्त भर बघायला मिळतोय. नंतर पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळेल. जमेची बाजू कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही, 11 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरला आता सुरुवात झालेल्या अजितच्या रूपामध्ये. नेक्स्ट बॉल सोडून दिले चेंडूला, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावफलकावर आम्ही जोडणार आहोत. 14 धावा धावफलकावर. विकेटची आवश्यकता असेल इथून गावदेवी केवणी दिवे या संघाला ही भागीदारी ब्रेक थ्रू फोडण्यासाठी. अजित तयार होतोय बॉलिंग मार्कवर. उंच चेंडू गेलेला आहे, चांगला फटका, क्षेत्ररक्षक दक्ष, चूक होणार नाही, वेल टेकन कॅच. फलंदाज पहिला बाद होतोय जरीमरी आलिमगड संघाचा. उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही, अप्रतिम झेल टिपलेला आहे. आणि पाहतो आपण पहिला गडी गारद होतोय जरीमरी आलिमगड संघाचा. धाव मात्र धावफलकावर स्थिर आहेत 14. पुन्हा एकदा अजित तयार होतोय. समोर जाईल बॅटर आतिश. चांगला फटका, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दक्ष होता बघा. हाफ अँड टफ चान्स. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती झेल टिपण्यासाठी, अथक प्रयत्न केले होते, पण चेंडू हातामधून निसटला, धरणीला दान झाला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. एकच धाव पूर्ण करतो आतिश. धावसंख्या आता पुढे जाईल धावफलकावर 15. एक गडी बाद. पुन्हा एकदा तयार होतोय अजित. स्टेप आउट होऊन हा फटका केलेला आहे. व्ही शेप मध्ये चेंडू मिडॉनला येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झपाटलेला अक्षरशः चेंडूवर. हे बघा तालमेलची कमतरता आणि तिथे काय घडले पाहावं लागेल. फलंदाज धावचित स्वरूपामध्ये अजून एक बाद होतोय जरीमरी आलिमगड संघाचा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. या जोडीवर मुंबईला फिरवा, दांडीला जोडीवर मुंबईला फिरवा. 16 या धावसंख्येवर दुसरा गडी गारद होते धावबाद स्वरूपामध्ये नरेशला देखील फारसे योगदान आपल्या संघासाठी देता आलेलं नाही. अजित तयार होते बॉलिंग मार्क वर. समोर जाईल आतिश. कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातो प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 2 गडी बाद. 16. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या अजित याने आणि महत्वपूर्ण एक सफलता देखील त्याने मिळवून दिली. एक गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला होता. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी बघायला मिळाली सेकंड ओव्हर मध्ये. आता थर्ड ओव्हरला सुरुवात होईल. पंकज तिसरे षटक घेऊन येतोय.
समोर जाईल बॅटर प्रल्हाद. राईट आर्म मोर द विकेट. ओ चांगला फटका. चेंडू मात्र बंदुकीच्या गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. बघितला कट केला होता चेंडूला आणि कॅप मधून चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला. क्लास शॉट होता प्रल्हाद पाटील याचा. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर पाहतोय धावा 20 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पंकजाचा पुढचा चेंडू प्रल्हाद साठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका. ओ हो हो चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त ताकदवर मायटी हिट प्रल्हाद पाटील याच्या बॅट मधून आपण बघितला. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. 6 धावांकरिता षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे जाताना 26. आज मात्र दशरथ पाटील संघामध्ये खेळताना दिसत नाही. प्रल्हाद पाटील यांचे बंधू काही कारणास्तव ते संघामध्ये खेळू शकत नाही आणि निश्चित त्याची कुठे ना कुठेतरी कमतरता या संघाला भासते. पण प्रल्हाद पाटील सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 2 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. एक अप्रतिम चौकार आणि एक देखणा षटकार आताच त्याने ठोकलेला आहे. 10 धावांवर तो वैयक्तिक खेळतोय. चांगली भागीदारी होताना आतिश आणि प्रल्हाद पाटील या 2 खेळाडूंमध्ये. 26 धावा आतापर्यंत जोडल्या. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण जो सामना पाहतात गावदेवी केवणी दिवे आणि जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड अशा या 2 मातब्बर संघांमधील लढत. विशेष म्हणजे दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना. पंकज तयार होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल प्रल्हाद. पुन्हा एकदा चांगला फटका. पण क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धावेवर संतुष्ट प्रल्हाद. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पंकज आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता नव्हता. 1 धाव तर सहज पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावेवर समाधान मानतोय बॅटर आतिश. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 28 या आकड्यावर. एका बाजूने आतिश सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय. दुसऱ्या बाजूने आक्रमक पॉझिटिव्ह खेळ प्रल्हाद पाटील करतो आपल्या संघासाठी. ओ कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा मिलाप झाला नाही. चेंडू जाते डॉट. भजन सम्राट आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर संतोष स्मृती राहणार संघाचे तुकाराम मडवी सरांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं आणि आपल्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. ओ खूप सुंदर चेंडू होता. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि आतिशला आता मैदान सोडावं लागेल. अजून एक बॅटर बाद होतोय. त्या 3 आतिश देखील स्वस्तामध्ये बाद होतोय. प्रदीप न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे.
तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 3 गडी बाद 28. अंतिम षटक, या षटकामध्ये आता जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. चांगलं आव्हान, चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर गौरव अंतिम षटकासाठी येतोय. बॉलिंग मार्कवर समोर जाईल प्रदीप. या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा आल्या तर निश्चितच एक चांगला सामना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या दोन संघांमध्ये. ओ, चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषीकडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता लॉंग ऑनला. क्विक थ्रो, जबरदस्त थ्रो आला बघा. काय थ्रो केलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल बॅटर प्रदीपला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 29 या आकड्यावर. पुन्हा एकदा गौरव तयार होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल प्रल्हाद. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. चेंडू चाललाय एसटीच्या मागे. मोठी चेज आहे. रेस चेंडू जिंकतोय की नाही बघायचंय. पण चेंडू अडवण्यामध्ये यश आले क्षेत्ररक्षकाला. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. टू प्लस 1 अशा 3 धावा मिळतील. आणि यात चार धावा आहेत. यस, आणि नो बॉलचा देखील इशारा येतोय. थोडासा डिसिजन पंचांनी मागे घेतला आणि पाहणी केली आणि सांगितले की हा चौकार आहे, म्हणजे 4+1 अशा 5 धावा मिळतील. आणि यानंतर चेंडू असेल उघडा डोले पाहणी फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची प्रल्हादला. धावा आहेत धावपलकावर 34-34. 34 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका. राईट आर्म राऊंड द विकेट. गावदेवी केवनी देवे आपण लक्षात घ्यायचंय. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही. तुम्हाला रूल ठाऊक आहे. नो बॉल चेंडू होता. पुन्हा एकदा गौरव तयार होते बॉलिंग मार्कवर. फ्री हिटचा चेंडू आहे आणि काय फलंदाजी करते प्रल्हाद. 1 मॅन अँकर रोलची भूमिका महत्वाच्या सामन्यामध्ये पार पाडताना आपल्या संघासाठी. ओ, सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचलला. प्रल्हादने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 36 या आकड्यावर. फ्रीट चेंडू होता, मात्र हवा तसा समाचार घेता आलेला नाही प्रल्हादला. पण आपल्या संघासाठी बहुमूल्य उपयुक्त इनिंग खेळतोय. 8 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आणि 18 धावांची एक खूप चांगली इनिंग तो सादर करते. हेलिकॉप्टर उडवायचा होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलं होतं तिथे बॅटरला. स्वतः गोलंदाज चेंडूवर झपाटला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. फुल टॉस हॉपॉलीवर घेऊन हाय बॅकलिपना फटका खेळला होता आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. चेंडू प्रल्हाद चांगली फलंदाजी करते पण बॅटच्या टोवर हा चेंडू लागला होता. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी. धावबाद स्वरूपामध्ये सरते शेवटी प्रल्हाद. धावचित बाद होतोय.
केवनी. बॅटची कडा, चेंडू एष्ट्यांच्या मागे. तिथे एक्झॅक्टली काय घडले, बॅटर बाद होतोय. अजून एक धक्का अलिमगड संघाला आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या धावपलकावर 41 आणि 42 धावांचे उद्दिष्ट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी केवणी दिवे या संघाला. आम्हाला जुळायचं आहे. वडूनगर विरोधात केवनी स्फोट केवनी अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जुळायचं आहे. वेलकम आकाश पाटील, आपलं देखील स्वागत आहे. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम आकाश पाटील. केवनी स्फोट केवनी संघाचे एक धडाकेबाज फलंदाज आहेत, कॅप्टन देखील आहेत. मी पुन्हा एकदा देवानंदजी पाटील यांना विनंती करतो, या आपण टॉस करण्याकरता आम्हाला टॉस बॉक्समध्ये जुळायचं आहे. दोन्ही संघ या वर्षी पहिला सामना खेळणार आहात. दोघांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ साकारा. नाण्याची ओळख आपण करून देणार आहोत. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. नाण्याचा आपण ओळख करून देणार आहोत. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे आणि कॉल करणार आहेत वडूनगर संघाचे संगणक. हेड असा कॉल आहे आणि टेल आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, या आपण पुन्हा एकदा व्यासपीठ सजवायचं आहे. आकाश, नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. पहिला सामना आपण खेळत आहात. चाचणी स्पर्धा वर्षाचा पहिला सामना आहे. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. यावर्षी काही नवीन पाहायला मिळेल टीममध्ये? नवीन आहेत प्लेयर, पण ते रेग्युलरचे नाहीत. रेग्युलरचे प्लेयर असल्यावर कसं सगळे टीमचे लक्ष असतो, रेग्युलरचे प्लेयर नाहीत. मागच्या वर्षी काय झालं, काय घडलं, आता ते सर्व काही विसरून नव्याने मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. नव्याने काय तयारी केवनी स्पोर्ट केवनी संघाची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, या वर्षामध्ये पाहायला मिळेल? तयारी ते असतेच आमची दरवर्षी. यावर्षी पण तीच तयारी असेल. फक्त एवढाच का आम्ही सुद्धा तेवढ्याच फायनल मारल्या होत्या आणि मानकोलींसुद्धा तेवढ्याच मारल्या. फक्त त्याने एक क्वार्टर वगैरे काय जास्त त्या 2 गुणामधून त्यांचा टॉप नाही तर लेवलच झालेली होती आमची. हरकत नाही. यावर्षी तुम्हाला संधी आहे, संधीचं सोनं करा आणि विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे. सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. समोर एक तेवढ्या ताकदीचा संघ आहे. बॅटिंग करताना कोणत्याकडनं जास्त अपेक्षा? स्वतः माझ्याकडून राहील. नंतर मिडल ऑर्डरला जयदास आहे. हे जर 2 जोडी चालली तर कमीत कमी धावा करण्याचे प्रयत्न करू आम्ही 40+. नवीन पर्व आहे, नवीन सीझन आहे. कोणत्या तयारीने वडूनगर संघ आज आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल? कमीच प्रॅक्टिस तर नाही आमची, काय पावसाने सगळे सत्यानाश करून टाकलेलं आहे. तरी 100% प्रयत्न करायचा. फिल्डिंगचा आमचा डिफेन्स होईल, बाकी काही नाही. पण ते आकाशसारखी टीम सामने जरा जमाना, पण तरी बघू काय होईल. त्या शेवट क्रिकेट आहे. हरकत नाही. विजयासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद.
क्षेत्ररक्षण आपण लवकर लवकर पुन्हा एकदा सजवायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जेवणानंतर आपण सर्वांचंच करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. डावखुरा शैलीचा आपण अरविंद पाहतोय आणि त्याला साथ देण्याकरता आपण अमितला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज देखील तयार. नरेश आहे गोलंदाजी करण्याकरता. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फार सुंदर फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 1-4 4 धावा चौकार. फुलटॉस चेंडू होता समोर. आपण पाहिलं सरळ बॅटने प्रहार झालं. मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. अरविंदच्या बॅट पण आला. दुसऱ्या डावामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. 41 धावा पहिल्या डावामध्ये आपण पाहिला. टीम चला घाई करायची आहे बघा. बरोबर 1:38 पहिला डाव पहिला चेंडू टाकला गेला आहे. लक्षात असू द्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ नरेशला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूमध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या. फुलटॉस चेंडू ऑन साईडला. यावेळेस फक्त दिशा दाखवली. चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. स्कोअर लाईक सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चांगला फटका येतोय. पुन्हा एकदा चौकार. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. चेंडूला वळण दिलं गेलं. शपल क्रॉस. यावेळेस चेंडू हवेमध्ये. अरविंदची विकेट डोक्यात. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. व्हॉट अ एफर्ट. सुपर कॅच. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. बडी मछली अब जाल में फसती हुई. मोठा मासा गळाला लागला. 2 चेंडूवरती फार सुंदर खेळ साकारताना फलंदाज अरविंदला पाहिलं पण त्यानंतर मात्र गोलंदाज नरेशचा पलटवार झाला. पण आपण प्रशंसा करूया त्या क्षेत्ररक्षकाची. काय सुंदर झेल पकडला गेला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता अजित आला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला. यावेळेस वळवलं गेलं. चेंडू वेगाने निघून चाललाय मिड विकेटला. अखेरकार चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. सिंगलला डबलमध्ये यावेळेस कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. 2 धावा. पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या 10 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि ते देखील मार्गस्थ. फुलटॉस चेंडू. यावेळेस जागा बनवली. फार जबरदस्त फटका. चेंडू पुन्हा वेगाने निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
काय जबरदस्त फटका होता, नेत्रदीपक फटका. फक्त दिशा दाखवली, हलक्यातने चेंडूला वळवलं गेलं आणि एक चांगला फटका साकारताना फलंदाज अजितला आपण पाहिलं. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस जबरदस्त चेंडू, सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. इथे काय घडलं नाही आता पाहणं गरजेचं आहे. पंचांचा बोट यावेळेस आकाशाकडे आहे आणि फलंदाज अजितला आता जागा सोडावी लागणार. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौदा या अंकावरती विकेट क्रमांक 2 आपण पाहिलं. खरं तर पुन्हा एकदा पुढे सरकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज अजित याने, परंतु तो अपयशी राहिला. यावेळेस चेंडू फार सुंदर हाताळला गेला. अगदी त्याच्या बॅट आणि पॅटच्या मधना चेंडू वेगाने सरकला एसट्यांच्या मागे आणि एसटी रक्षण देखील तेवढंच चांगलं झालं. मैदानाच्या आतमध्ये आता परीक्षित दाखल झालेला आहे. हिटमॅन या नावाने तो ओळखला जातो. नेहमीच आपल्या संघाकरता मोठे मोठे फटके तो खेळत असतो. मागच्या मॅचमध्ये देखील फार सुंदर खेळ त्याने साकारला, परंतु अंतिम चेंडूवरती थोडासा तो आपण माघारी राहताना पाहिलं. षटक क्रमांक 2 आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता संजयला आपण पाहतोय. पहिला षटक हाताळताना नरेशला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने नक्कीच मिळवलं, पण थोडंसं मागडं षटक होतं. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम गावदेवी केवणी दिवे संघात चला फास्ट खेळायचं आहे. 6 मिनिटं आपण वापरलेली आहेत. बघा, आम्ही कोणालाही मुभा देणार नाही आहोत, लक्षात घ्या. आम्ही कोणालाही सूट देणार नाही. एकदा काय आपली गोलंदाजीची वेळ भरली की मग तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागणार. पहिल्या षटकाकरता 6 मिनिटं वापरली गेली. गोलंदाज तयार संजय. यावेळेस जागा बनवून फार सुंदर फटका खेळला जातोय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने सरकतोय सीमा रेषेच्या बाहेर. डावखुरा शैलीच्या फलंदाजाच्या बॅटमधनं आला हा चौकार. गस्त झालं आणि संजयचं स्वागत चौकाराने केलं. पुन्हा एकदा शपल क्रॉस. यावेळेस देखील चांगला फटका. मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. अमितच्या बॅटमधनं आला हा खणखणीत षटकार. 40+ मास्टर 40+, 40+ मास्टर 40+, 40+ मास्टर 40+, मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ मास्टर 40+, मास्टर 40+. वॉट अ शॉट, वॉट अ सुपर शॉट. काय सुंदर फटका होता, हुकचा फटका होता. त्यावेळेस मात्र चेंडू बॅट वादळला, षटकार प्राप्त होताना पाहायला मिळालं. ही लाईन चांगली आहे. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळालं. संजय याचं 2 चेंडू याआधीचं नक्कीच मी म्हणेन थोडेसे खराब हाताळले होते, पण त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अमित तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळाला. पंचांकडे एक प्रश्न देखील विचारला गेला. बॅटची कडा नक्कीच लागली होती. जवळजवळ मी म्हणेन आमच्या कॉमेंट्री कक्षापर्यंत त्या कटचा आवाज आला होता. फार सुंदर निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. खरं तर पंचांची भूमिका देखील तेवढीच चांगली राहिलेली आहे. या 2 दिवसामध्ये आपण विचार केला तर योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले आहेत. खरं तर या खेळामधला सर्वात मोठा पार्ट जे सांभाळण्याचं कार्य करतात ते मी म्हणेन पंचच आहेत. कारण काही गोष्टी बाहेरून बोलायला आणि बघायला सोप्या वाटतात,
करायला मनाची तयारी लागतं. म्हणून अंपायर बेस्ट जज, सर्वात मोठा जज कोण, तर पंचांना मानलं जातं. यावेळेस बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने, डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त एकच धाव. मग या तिन्ही या चेंडूवरती बराच काही घडताना आपण पाहिलं. चांगला चेंडू होता, त्याहून चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण झालं. आणि हेच मी म्हणेन प्रेक्षकांना हवं असतं. एक चांगला क्रिकेट बघण्याकरता प्रेक्षक वर्ग नेहमीच जमा होत असतं. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक वर्ग आहे. एकदा ते नक्कीच मिळाले. शपल क्रॉस, यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवायची, ऑलराऊंडर लेग मागच्या बाजूने त्रिफळा उद्ध्वस्त झाला. डावकुरा शैलीचा अमित आता मात्र जागा सोडतोय. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 26 या अंकावरती आहे. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावेंची गरज. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्याकरता आपण अतिश याला पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता कल्पेश येतोय. अजूनही परीक्षित मैदानाच्या आतमध्ये आहे, हे विसरून चालणार नाहीये. एक स्फोटक फलंदाज आहे, नेहमीच घातकी खेळी आपण त्याची पाहिलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेला. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी होणार का, पण अखेरकार कल्पेशने मात्र नकार दिला आणि एकच धाव या चेंडूवरती मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. दूरवरचा चेंडू होता, फेस ओपन केला बॅटचा. अतिशला आपण पाहतोय शॉर्ट रनअप आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा अतिश तयार. यावेळेस शपल क्रॉस ऑन साईडला, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला, षटकार पाहायला मिळतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दूरवर चेंडू जाऊन आदळणार. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार का. दोन क्षेत्ररक्षक यावेळेस त्या चेंडूवरती झपाटले होते, परंतु दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 35 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 7 धावेंची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अतिशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. जागेवरना यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं, पण चेंडूने यावेळेस वळण घेतलं आणि त्या वळण घेणाऱ्या चेंडूमध्ये फलंदाज थोडा फसला गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. असे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. गोलंदाजाने योग्य टप्पा हा आता टाकावा लागणार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली प्रल्हाद पाटील येतोय. चुकी होणार नाहीये, चांगला झेल संपन्न झाला आणि कल्पेश नावाचं वादळ आता शांत होतोय. कल्पेश बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये वारंवार
आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सध्या तरी अतिशय पाहायला मिळाली. एक चेंडू नक्कीच त्याने खराब हाताळला होता, त्यावरती षटकार त्याने खाल्ला, परंतु त्यानंतर आपण अतिशचा पलटवार पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, गौरव येतोय. आता गौरव आपल्या संघासाठी काय गौरवशाली कामगिरी करणार याच्याकडे सर्व पाठीराख्यांचं लक्ष आहे. सध्या तर मी म्हणेन आता सध्या तरी केवनी स्पोर्ट गावदेवी केवनी दिवे विजयाच्या अग्रेसर आहे. ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. चकवा चेंडू होता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. षटक क्रमांक 3 आता मात्र समाप्त होतोय. सहा चेंडू आणि 7 धावेंची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एक चांगलं षटक टीम अलिमगड संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवणार. एक चांगला फटका टीम गावदेवी केवणी संघाला जिवंत ठेवणार. जो जीता वो सिकंदर, जो हारेगा वो जाएगा अपने घर. 6 मध्ये 7 करायचे आहेत. प्रल्हाद पाटील येते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर प्रल्हाद पाटीलबद्दल सांगायचं झालं हर्ष तर भिवंडी तालुक्यामध्ये नंबर 1 यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. अजूनही आपण पाहतोय तर व्यावसायिक क्रिकेट बघा किती चांगलं खेळतोय. अनुभव भरपूर त्याच्याकडे आहे. याकरताच हर्ष मी नेहमी सांगत असतो, जहाँ ना पोचे रवी वहाँ तो पोचे कवी, और जहाँ ना पोचे रवी और कवी वहाँ पोचे अनुभवी. अनुभव आता त्याला पणावा लागणार, कारण एका षटकामध्ये आता 7 धावा त्याला वाचवायच्या आहेत. 6 मध्ये 7 बनवायचे आहेत, तर 6 मध्ये 6 वाचवायचे आहेत. प्रल्हाद पाटील गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. बॅटर हे फार सुंदर रंगणार. फुलटॉस चेंडू, मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, विकेट यावेळेस धोक्यात. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु यावेळेस मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्या. फार सुंदर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तीन क्षेत्ररक्षक यावेळेस प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु चेंडू ऑफ दी सेफ लँडिंग होताना आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूमध्ये अजूनही 5ची गरज. परीक्षित पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. यावेळेस यष्टीरक्षक प्रयत्न करतोय. ओ माय गॉड, काही ये मॅच तो नाही छोडी. झेल मात्र इथं घेणं फार गरजेचं होतं. झेल इथं मात्र झालेली नाहीये. प्रल्हाद पाटील थोडंसं नाराज आहे, परंतु कौतुक करूया आपण प्रल्हाद पाटीलचं. काय सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. 2 चेंडू होती, मी म्हणेन संधी चालून आली होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. ही कॅच कदाचित महागात पडू शकते, कारण ती कॅच परीक्षितची होती. खोलवर टप्प्याचा चेंडू बाहेरच्या बाजूला, चेंडू वळण घेतोय. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय हे अजून माहिती नाही. पंचांचा बोर्ड आता मात्र आकाशाकडे जातोय. फलंदाज होतोय बाद. ते 3 चेंडू आणि आता 5 धावेंची गरज. मी मगाशी उल्लेख केला होता, एक चांगलं षटक हे नक्कीच अलिमगड संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवणार. एक चांगला फटका गावदेवी केवणी दिवे संघाला जिवंत ठेवणार. चला, वेळ कमी खर्च करा टीम अलिमगड, विनंती असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता.
आता गौरव आणि देवेंद्र यांच्यावरती आता विजयाचं भार येऊन ठेपलेलं आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. 3 चेंडू आणि 5ची गरज. प्रल्हाद पाटील आपला अनुभव पूर्णपणे झोकून देताना मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी उल्लेख केला होता की भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. चांगलं व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला तो चेंडू वळवतोय. प्रल्हाद तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे सरसावत, यावेळेस फक्त कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलला जातोय. एक दाबी ते पूर्ण होताना पाहायला मिळेल, दुसऱ्या दाबीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला, फलंदाज इंटरेस्टेड नाही आहे. एकच धाव पूर्ण, दुसरी होणार का? आणि एकच धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते आणि विकेट देखील जातोय. अंतिम क्षणी प्रल्हादने बेस डाऊन केलेले आहेत आणि विकेटचं पुन्हा एकदा पतन होताना पाहायला मिळेल. वन मॉर विकेट डाऊन. दोन चेंडूमध्ये 4 धावेंची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्लॉफ स्लिपचा अंदाज, सडव्या बॅटने ऑन साईडला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू वेगाने सरकला मिड विकेटला. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय का? पण अखेरकार फेकी फार सुंदर आली आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चेंडू आणि 3 धावेंची आता गरज. कंपल्सरी चेसिंग आहे हे विसरून चालणार नाही आहे. या चेंडूवरती 3 धावा या कंपल्सरी कराव्या लागतील टीम गावदेवी केवणी या संघाला. जो संघ जिंकणार त्याचं अस्तित्व कायम राहणार. प्रल्हाद तयार. ओ ही लाईन पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, दॅट इज अ रॉंग बॉल. चुकीचा चेंडू आहे. प्रल्हाद पाटीलकडनं या अपेक्षा नाहीत पाठीराख्यांना, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी नेहमीच घडत असतात. एक चेंडू आणि आता 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग. क्या बात आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. पुढे सरकून यावेळेस फक्त दिशा दाखवली. एक धाव इथे पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते की नाही. यस, आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. अभिनंदन टीम गावदेवी केवणी आणि हार्ड लक टीम अलिमगड. कम ऑन डीजे. टफ एन्काउंटर. काय सुंदर सामना पाहायला मिळाला. सामना देखील आता समाप्त होतोय. काय सुंदर सामना रंगला होता. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना होता. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना होता. अंतिम चेंडूमध्ये 2 धावा या करायच्या होत्या आणि त्या पूर्ण देखील झाल्या. अभिनंदन टीम गावदेवी केवणी दिवे आणि हार्ड लक टीम जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. दोन्ही टीम आपण हात मिळवणी करायची आहे. आमच्या क्रिकेटचं स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही टीम्स. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित इज द मॅन ऑफ द मॅच. आपण फार सुंदर डिसिजन आपलं पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. योग्य निर्णय संजय पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर यष्टीरक्षकाने चेंडू फार पुढे ढकलला, त्यानंतर हाताने त्यांनी त्या एसट्या उडवल्या होत्या आणि म्हणूनच तो निर्णय योग्य ठरला. अजित आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. अजित इज द मॅन ऑफ द मॅच.
व्यासपीठावरती विराजमान मास्टर 40 असोसिएशनचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण अजितला मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. मी